कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती पिंपळनेर येथे खुले कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला। हा शुभारंभ धांडे गावातील आदर्श शेतकरी रवींद्र गोरख अहिरराव यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला होता। कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती पिंपळनेर येथे खुले कांदा लिलावाचा शुभारंभ धांडे गावातील आदर्श शेतकरी रवींद्र गोरख अहिरराव यांच्या हस्ते नारळ फोडून कांदा लिलाव सुरू करण्यात आला। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। यावेळी साक्री तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते, तसेच सर्व व्यापारी बांधव व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याचे 24 तासाच्या आत कांद्याचे रोखीने पैसे दिले जातात, असे देखील व्यापारी प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य किरण कोठावदे यांनी सांगितले। तर साक्री तालुक्यातील काही खासगी मार्केट कमिटीमध्ये देखील रोखीनेच पैसे दिले जातात, पण सर्व्हिस टॅक्सच्या नावाने शेतकऱ्यांकडून 9 रुपये 75 पैशाने हिशोब पट्टीतून कमी करून शेतकऱ्यांना दिले जातात। मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री अंतर्गत पिंपळनेर व निजामपूर या ठिकाणी कुठलाही सर्व्हिस टॅक्स किंवा छुपा कर कापला जात नाही, असं देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋतुराज ठाकरे, बाजार समितीचे सचिव, उपसचिव व बाजार समितीचे सदस्य उपस्थित होते। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। सर्व शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री चे चेअरमन बबलू दादा, संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी बांधव आज आपल्या पिंपळनेर उपबाजार समितीत कांदा खुल्या मार्केटला सुरुवात होत आहे, शुभारंभ होत आहे। सर्व शेतकरी बांधवांना मी असं आश्वासन देऊ शकतो की ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही सर्व व्यापारी बांधवांनी तुमचा माल रोखीने खरेदी केला, त्याचप्रमाणे या वर्षी देखील माल खरेदी झाल्यानंतर त्याच दिवशी 24 तासाच्या आत सर्व शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलं जाईल।